नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण फायनान्शियल अकाउंटचा चौथा चॅप्टर सुरू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे इन्शुरन्स क्लेम किंवा अग्निविमा दावे किंवा विमा दावे असं त्याला आपणाला म्हणता येईल. तर पहा, इन्शुरन्स क्लेम हा चॅप्टर व्यवसायामध्ये जी काही अनिश्चितता आहे त्या अनिश्चिततेमुळे निर्माण होणारे जे काही धोके आहेत त्या धोक्यापासून आपणाला संरक्षण देण्यासाठी अशा प्रकारचा विमा आपण विमा कंपनीकडून घेत असतो आणि जेव्हा नुकसान होईल तेव्हा आपणाला त्या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत असते. तर पहा, इन्शुरन्स क्लेम म्हणजे व्यापार, व्यवसाय, उद्योग यामध्ये संभाव्य दुर्घटनामुळे नुकसान होत असते. आता ह्या दुर्घटना कोणकोणत्या आहेत? आग लागणे किंवा जाळपोळ होणे किंवा दंगल घडणे, अशा जे म्हणजे घटना आहेत, दुर्घटना आहेत. या दुर्घटनेमुळे जे काही नुकसान व्यवसाय, व्यापाराचं किंवा उद्योगाचं होणार आहे त्यापासून संरक्षण मिळावं म्हणून त्या व्यवसायाचे मालक आपल्या व्यवसायाचा त्या ठिकाणी अग्निविमा घेतात किंवा त्या ठिकाणी संरक्षण मिळावं म्हणून विमा काढतात. त्यापासून संरक्षण किंवा बचाव करण्याची ही एक प्रकारची योजना आहे. विमा म्हणजे ह्या दुर्घटनेपासून संरक्षण मिळवण्याची किंवा बचाव करण्याची एक ती योजना आहे. त्याला आगोप किंवा विमा असं त्या ठिकाणी संबोधलं जाते, इन्शुरन्स संबोधलं जाते. व्यापार किंवा व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या घटना घडतात आणि त्या अनपेक्षित असल्यामुळे त्यांचा अंदाज लावणं व्यापारी संघटनेला शक्य नसते. म्हणजे कुठल्याही व्यापारी संस्थेला आपल्या व्यवसायामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अनपेक्षित घटना घडणार आहेत किंवा उद्भवणार आहेत, धोके कोणकोणते उद्भवणार आहेत याची त्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे कल्पना नसते किंवा अंदाज लावणं त्यांना शक्य नसते. पण अशा घटना घडल्यास व्यापार, व्यवसाय व उद्योगावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. आर्थिक व सांपत्तिक स्वरूपाची त्या ठिकाणी हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, गोदामाला आग लागणे. समजा गोदामाला आग लागली तर त्या गोदामामध्ये जेवढा माल साठवून ठेवलेला आहे तो जळून खाक होण्याची शक्यता आहे. किंवा दुकानामध्ये चोरी होणे. आता पहा, दुकान जे आपण चालवतो त्यामध्ये बरेच पगारी नोकर असतात. सर्वच पगारी नोकर इमानदार असतीलच असं सांगता येत नाही. मग ते त्या ठिकाणी मालाची चोरी वगैरे करू शकतात किंवा इतर चोर त्या ठिकाणी येऊन त्या मालाची चोरी करू शकतात. म्हणजे चोरी होणं हे एक म्हणजे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. त्याचबरोबर पाठविलेल्या मालाला किंवा वाहनाला अपघात होणे. ज्या वाहनाच्या माध्यमातून आपण तो माल पाठवतो किंवा तो दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाठवायचा असतो, त्या वाहनाला जर समजा अपघात झाला तर त्या ठिकाणी मालाचं नुकसान होते. किंवा जहाजाने निर्यात केलेला माल जहाज बुडाल्याने त्या ठिकाणी क्षतिग्रस्त होणे म्हणजे नुकसानग्रस्त होणे. अशा विविध प्रकारच्या अनपेक्षित घटनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याची जबाबदारी सामान्य विमा कंपनी त्या ठिकाणी स्वीकारते. म्हणजे ह्या कारणापैकी कुठल्याही कारणाने जर व्यवसायाचं नुकसान झालं तर ते नुकसान भरून देण्याची जबाबदारी सामान्य विमा कंपनी म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी स्वीकारत असते. विमा कंपनी आणि व्यवसायाचा मालक या दोघांमध्ये लिखित स्वरूपाचा एक करार होतो आणि हा करार म्हणजे विम्याचा करार या नावाने त्या ठिकाणी ओळखला जातो. हा करार विमा लेख्याच्या म्हणजे पॉलिसी स्वरूपात असतो. आपण जे काही आपल्याला डॉक्युमेंट मिळते विमा कंपनीकडून त्याला आपण पॉलिसी म्हणतो. मग तो जीवन विमा असो किंवा सामान्य विमा असो. अग्निविमा करार, अपघात विमा कराराचा कालावधी 1 वर्षाचा असतो. म्हणजे हा जो जनरल इन्शुरन्स आहे त्याचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो. जलविमा करार हा 1 वर्षापुरता असतो. टू बी अँड फ्रो. विमा कंपनी जी जोखीम स्वीकारते त्याचा मोबदला म्हणून संपत्ती मालकाकडून जी रक्कम आकारते त्याला विमा प्रव्याजी त्या ठिकाणी संबोधलं जाते किंवा इन्शुरन्स प्रीमियम असं त्या ठिकाणी संबोधलेलं जाते. त्यानंतर व्यापाऱ्याला अपघात किंवा अग्नीमुळे जेवढे नुकसान होते तेवढे रक्कम ती विमा कंपनीकडून दाव्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. तर पहा, व्यापाऱ्याला जे काही नुकसान होते त्याचं व्हॅल्युएशन करून
जे काही नुकसानीची रक्कम आहे ती रक्कम विमा कंपनीकडून दाव्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त केली जाऊ शकते. विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचे दावे सादर करताना दाव्याची रक्कम कशा प्रकारे अगणित करावी, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे याबद्दल या प्रकरणामध्ये आपणाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे इन्शुरन्स क्लेम केव्हा आपण करू शकतो, आपल्या व्यवसायाचं नुकसान झाल्यानंतर त्याचं आगणन किंवा झालेलं जे काही नुकसान आहे ते नुकसान कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं ते आपणाला ह्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. अग्निविमा लेखा. अग्निविमा लेख म्हणजे ज्यामध्ये अग्निविम्याच्या करारातील शर्ती व अटी होय. हा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या खालीलप्रमाणे विमा नुकसान भरपाई त्या ठिकाणी देत असतात. त्यामध्ये नंबर 1 विशिष्ट अग्निविमा लेख. या लेखामध्ये वस्तूच्या निश्चित रकमेचा समावेश असतो. आगीमुळे झालेले नुकसान एका विशिष्ट निश्चित मूल्यापेक्षा कमी असेल तर नुकसाना इतकी रक्कम त्या ठिकाणी देण्यात येते. पण निश्चित मूल्यापेक्षा जास्त असेल तर विमा कंपनी विमा रकमे इतकीच त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात त्या ठिकाणी जबाबदार असते. तर पहा, याला विशिष्ट अग्नि विमा असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. म्हणजे विशिष्ट रकमेचा विमा काढला जातो. त्या रकमेपर्यंत जर नुकसान झालेलं असेल तर ती रक्कम त्या ठिकाणी दिली जाते, किंवा त्यापेक्षा जास्त जर नुकसान झालेलं असेल तर जेवढ्या रकमेचा विमा काढलेला आहे तेवढीच रक्कम त्या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. त्यानंतर सरासरी अग्नि विमा हा एक प्रकार आहे. पहा, ह्याला ॲव्हरेज क्लॉज त्या ठिकाणी संबोधलं जाते. ह्या विमा प्रकारामध्ये सरासरी कलमाचा म्हणजेच ॲव्हरेज क्लॉजचा समावेश त्या ठिकाणी केलेला असतो. संपत्तीचे वास्तविक मूल्य म्हणजे अगोपित मूल्यापेक्षा जास्त असेल तर सरासरी मूल्या इतकी नुकसान भरपाई त्या ठिकाणी विमा कंपनी देत असते. अगोपित मूल्य म्हणजे विमा काढलेलं मूल्य. आलं लक्षात. संपत्तीचं वास्तविक मूल्य, समजा संपत्तीचं वास्तविक मूल्य समजा आपण असं गृहीत धरू की 5 लाख रुपये आहे, आणि अगोपित मूल्य जे आहे ते मूल्य समजा 4 लाख रुपये आहे. तर अशा वेळी अगोपित मूल्यापेक्षा वास्तविक मूल्य जर जास्त असेल तर अशा वेळी म्हणजे वास्तविक मूल्य आणि अगोपित मूल्य या दोन्हीची बेरीज करून त्याला 2ने भागाकार केला जातो, आणि भागाकार करून जी रक्कम येईल तेवढी रक्कम त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाते. त्याला सरासरी अग्निविमा क्लेम असं संबोधता येईल आपणाला. त्यानंतर मूल्यांकित अग्निविमा या पद्धतीमध्ये विमा कंपनी विमा लेख्यामध्ये दर्शविलेल्या मूल्या इतकी रक्कम देण्याचं आश्वासन देते. यात संपत्तीचे मूल्य बाजार मूल्या इतके मूल्य असावे असे बंधन नसते. नुकसान भरपाईची रक्कम वास्तविक मूल्यापेक्षा कमी जास्त त्या ठिकाणी असू शकते. त्यानंतर चल अग्नि विमा लेख. जर व्यापाऱ्याजवळील वेगवेगळ्या संपत्तीचा एक रकमी विमा काढणं म्हणजे चल विमा होय. यामध्ये संपूर्ण वस्तूचा एकत्र विमा काढून एक रकमी विमा प्रव्याजी त्या ठिकाणी आकारलेली असते. त्यानंतर 5वा प्रकार आहे पहा, पूर्वस्थिती अग्निविमा. या लेखामध्ये विमा म्हणजे ह्या पॉलिसीमध्ये विमा केलेली जी काही संपत्ती आहे ती संपत्ती नष्ट झाली किंवा त्यामध्ये बिघाड झाला किंवा कालबाह्य झाल्यास त्या संपत्तीच्या प्रतिस्थापनेकरिता लागणारी रक्कम देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं असते. त्यानंतर उद्घोषण अग्निविमा पॉलिसी. बऱ्याचदा व्यापारामध्ये असणाऱ्या वस्तूच्या किमतीत व परिणामात वारंवार बदल होत असतात. त्यामुळे जोखीमेचे मूल्यांकन करता येत नाही. म्हणजे जी काही जोखीम आहे किंवा धोका आहे त्याचं मूल्यांकन त्या ठिकाणी करता येत नाही. आलं लक्षात. म्हणजे हे कशामुळे, बऱ्याचदा व्यापारामध्ये असणाऱ्या वस्तूच्या किमतीत आणि परिमाणात वारंवार बदल होत असतात. त्यामुळे जोखीमीचं मूल्यांकन करता येत नाही. म्हणजे पहा, आपण माल खरेदी करतो, विकत राहतो, म्हणजे त्याच्या मात्रेमध्ये त्या ठिकाणी सारखा बदल होत असतो. अशा वेळी त्या जोखीमेचं मूल्यांकन करणं शक्य नसते. त्यामुळे व्यापाऱ्याला विचार पडतो की किती रकमेचा विमा करावा. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी उद्घोषण विमा पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकारामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा तर प्रदान करायची, पण विमा राशी मर्यादित ठेवायची या दृष्टीने प्रयत्न होतो. या पद्धतीमध्ये विम्याच्या संपूर्ण रकमेवर
विमा हप्ता न भरता केवळ 75% रकमेवरच त्या ठिकाणी विमा हप्ता भरावा लागतो. प्रत्येक महिन्याच्या 14 दिवसाच्या आत जेवढ्या मालाचा विमा करावयाचा आहे ती रक्कम कळवावी लागते व संपूर्ण वर्षभरात व्यापाराने म्हणजे डिक्लेअर केलेल्या मालाच्या जोखीमेची रक्कम एकत्र करून सरासरी रक्कम काढण्यात व ती विम्याची रक्कम मानली जाते व विमा तेवढा देय होतो. त्यानंतर लाभाच्या हानीची विमा पॉलिसी, ह्याला प्रॉफिट ऑफ लॉस पॉलिसी असं संबोधलं जाते. तर यामध्ये काय केलं जाते पहा, व्यापारामध्ये अचानक आग लागली आणि नुकसान जर झालं तर संपूर्ण व्यवसाय त्या ठिकाणी विस्कळीत होतो. म्हणून खरेदी विक्री व्यवहार प्रभावित होतात आणि परिणामतः त्याचा व्यापारावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे व्यापारी नफ्याचे नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने कंपनीकडून लाभ हानीचा विमा पॉलिसी त्या ठिकाणी घेण्यात येते. लाभ हानी म्हणजे प्रॉफिट ऑफ लॉस पॉलिसी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही केली जाते. तर पहा, अशा ह्या 7-8 प्रकारच्या पॉलिसी आहेत, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2च पॉलिसी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. ती म्हणजे लॉस ऑफ स्टॉक ओनली आणि लॉस ऑफ प्रॉफिट ओनली. अशा प्रकारच्या 2 पॉलिसी त्या ठिकाणी आपणाला शिकायच्या आहेत. विमा दाव्याची रक्कम म्हणजे निर्धारित करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी आहे, म्हणजे आपण एखादा क्लेम केलेला आहे, माझं एवढं नुकसान झालं, एवढी नुकसान भरपाई मिळावी असा आपण दावा करतो. तर दावा केल्यानंतर त्या दाव्याच्या रकमेची जी काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जाते. तर पहा, त्यामध्ये नंबर 1 दाव्याची रक्कम. दावा म्हणजे क्लेम. जेवढं आपलं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई जेव्हा आपण मागतो त्याला विमा कंपनीकडे आपण मागतो त्याला क्लेम असे म्हणतात. तर ही दाव्याची रक्कम काढणे म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी अंतिम स्कंद किती होता ते पहिल्यांदा आपणाला निश्चित करावं लागेल. समजा आपला व्यापार 1 जानेवारी 2020ला सुरू झालेला आहे आणि आपल्या दुकानामध्ये आपण असं गृहीत धरू की 30 जूनला त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि आगीमध्ये माल जळालेला आहे. तर दाव्याची रक्कम काढत असताना 30 जूनला म्हणजे ज्या तारखेला ती घटना घडलेली आहे त्या तारखेला त्या ठिकाणी मालसाठा किती होता तो पहिल्यांदा आपणाला निश्चित करावा लागतो. त्यानंतर नंबर 2 वर्षाच्या सुरुवातीपासून घटनेच्या तारखेपर्यंत उपलब्ध माहितीच्या आधारे घटनात्मक व्यापार खाते त्या ठिकाणी तयार करावे लागते. म्हणजे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ज्याला म्हणतो, घटनात्मक व्यापार खाते म्हणजेच मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट त्या ठिकाणी आपणाला तयार करावं लागते वर्षाच्या सुरुवातीपासून ते घटनेच्या तारखेपर्यंत. आलं लक्षात? जे अकाउंट आपण तयार करतो त्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे किंवा घटनात्मक व्यापार खाते म्हणून त्याला संबोधलेलं आहे. त्यानंतर नंबर 3 जर सकल लाभ अनुपात म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ त्या ठिकाणी दिलेला असेल तर त्याच्या आधारे घटना घडलेल्या कालावधीचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ग्रॉस प्रॉफिट त्या ठिकाणी निश्चित करावा लागतो. म्हणजे ज्या तारखेला ती घटना घडलेली आहे वर्ष सुरू झाल्यापासून त्या घटनेच्या तारखेपर्यंतचा जो नफा आहे तो नफा आपणाला निश्चित करावा लागतो. त्यानंतर नंबर 4 जर म्हणजे उदाहरणामध्ये म्हणजे प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशिओ दिलेला नसेल तर मागील काही वर्षाच्या उपलब्ध माहितीवरून त्या ठिकाणी व्यापार खाते सकल लाभ अनुपात आणि सरासरी सकल लाभ त्या ठिकाणी काढावा लागतो. आता पहा, उपलब्ध माहितीमध्ये मालसाठ्याचे मूल्य लागत मूल्यापेक्षा कमी दिले असेल तर त्या ठिकाणी मालसाठ्याचे पूर्ण मूल्यांकन करून घेणं आवश्यक आहे. त्याकरिता खालील सूत्राचा वापर केला जातो. म्हणजे माल बरोबर आहे म्हणजे सूत्र मालसाठा बरोबर आहे 100 भागिले 100 मायनस दर अशा पद्धतीने ते सूत्र आहे. आणि मालसाठ्याचे अधिमूल्य केले असेल तर खालील सूत्र त्या ठिकाणी वापरलं जाते म्हणजे मालसाठा गुणिले 100 भागिले
100 अधिक दर अशा पद्धतीने त्याचं त्या ठिकाणी व्हॅल्युएशन केलं जाते. त्यानंतर नंबर 6वा, उपलब्ध माहितीमध्ये ऋणको संबंधी काही व्यवहार दिलेले असतील तर त्यावरून ऋणको खाते तयार करणं आवश्यक आहे. म्हणजे डेटर्स अकाउंट. उधार विक्रीची रक्कम निश्चित करावी व त्यातून एकूण विक्री दर्शवावी. म्हणजे एकूण विक्री बरोबर आहे रोख विक्री बरोबर म्हणजे अधिक उधार विक्री. एकूण विक्री कशी आपल्याला मिळेल? रोख विक्री अधिक उधार विक्री या दोन्हीची बेरीज म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एकूण विक्री काढावी लागेल. त्यानंतर धनको संबंधी काही व्यवहार त्या ठिकाणी दिलेले असल्यास धनको खाते तयार करून उधार रकमेची रक्कम त्या ठिकाणी शोधावी लागेल आणि व्यापार खात्यामध्ये एकूण खरेदीत रक्कम त्या ठिकाणी दर्शवणं आवश्यक आहे. म्हणजे एकूण खरेदी बरोबर आहे रोख खरेदी अधिक उधार खरेदी. त्यानंतर नंबर 8, घटनात्मक व्यापार खात्यातून म्हणजे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमधून अंतिम मालसाठ्याची राशी निश्चित केल्यानंतर दावा मूल्य म्हणजे क्लेम व्हॅल्यू निश्चित करावी आणि त्याकरिता खालीलप्रमाणे सूत्र त्या ठिकाणी वापरलं जाते. दावे बरोबर आहे शेवटचा शिल्लक माल वजा सुरक्षित मालाचे मूल्य. जो काही माल म्हणजे वाचलेला आहे सॅल्वेज स्टॉक आहे त्या स्टॉकचं मूल्य काय आहे ते मूल्य अंतिम किंवा शेवटच्या शिल्लक मालातून वजा करायचं असते. त्यानंतर 9वा मुद्दा आहे पहा, जर संपत्तीचे किंवा मालाचे मूल्य विमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर अशा वेळी प्रॉब्लेममध्ये साधारण विमा लेख म्हणजे ॲव्हरेज क्लॉज नुसार दाव्याची राशी निर्धारित करावी लागेल. त्याकरिता खालील सूत्राचा वापर करावा लागतो. सूत्र असं आहे, दावा मूल्य म्हणजे क्लेम व्हॅल्यू बरोबर आहे विम्याची राशी गुणिले मालावरील नुकसान भागिले एकूण शेवटचा शिल्लक माल. त्यानंतर 10वा मुद्दा आहे पहा, जर मालाचे किंवा संपत्तीचे मूल्य विमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर मालावरील नुकसान खालीलप्रमाणे त्या ठिकाणी निश्चित करणं आवश्यक आहे. लॉस ऑन स्टॉक बरोबर आहे क्लोजिंग स्टॉक मायनस सॅल्वेज स्टॉक. हे सूत्र वापरून त्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट केलं जाते. त्यानंतर 11वा मुद्दा आहे, सकल लाभ एका निर्धारित दराने त्या ठिकाणी लागत म्हणजे कॉस्ट आलं लक्षात वर आकारावयाचे असेल तर पुढील सूत्राचा त्या ठिकाणी वापर केला जातो. सेल्स इंटू म्हणजे गुणिले रेट भागिले 100 अधिक रेट अशा प्रकारचं सूत्र वापरून त्या ठिकाणी ते तयार केलं जाते. तर पहा या ठिकाणी घटनात्मक व्यापार खाते म्हणजेच मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हे कसं तयार केलं जाते त्याचा मी प्रोफार्मा तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आणि ह्या चॅप्टर संबंधीची जी काही म्हणजे थेरॅटिकल माहिती आहे ती तुम्हाला फोटोकॉपीच्या स्वरूपामध्ये PDF च्या स्वरूपामध्ये देणार आहे. आणि आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ह्या चॅप्टरवरचा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. आपणाला 2 पद्धतीने या ठिकाणी प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. त्यामध्ये द पॉलिसी मे बी नंबर 1 लॉस ऑफ स्टॉक ओनली अँड नंबर 2 लॉस ऑफ प्रॉफिट ओनली. तर अग्निविम्याची पॉलिसी ही 2 प्रकारे घेतली जाते. लॉस ऑफ स्टॉक ओनली जर असेल तर अशावेळी क्लेमचं अमाऊंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जाते आणि लॉस ऑफ प्रॉफिट ओनली असेल तर अशावेळी क्लेमचं जे अमाऊंट आहे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्धारित केलं जाते हे आपण त्या प्रॉब्लेम घेताना शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीवरचे प्रॉब्लेम या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.